तीनच मागण्या आहेत. सरकारने जीएसटी व एजंटच्या कमिशनवरचा जीएसटी काढावा. IRDAनी एजंटच्या संघटनांबरोबर संवाद आणि संपर्क ठेवावा. IRDAनी एजंट्सवर होणारे अत्याचार थांबवावे आणि एजंट्स करता एक सक्षम ग्रीव्हन्स रिड्रेसल मेकॅनिझम करण्यात यावं. कारण एजंटला सर्वजण दाबतात. जो एजंट आज सर्व भारतीय जनतेला इन्शुरन्स ऍडवाइस आणि प्रोटेक्शन देतो त्याचंच प्रोटेक्शन काढण्याचं हे षडयंत्र आमचा रेग्युलेटर अनफॉर्च्युनेटली करत आहे. सांगू इच्छितो की ही पहिली पत्रकार परिषद आहे, परंतु याआधी सोशल मीडिया मार्फत तसेच डायरेक्ट प्राईम मिनिस्टर ऑफिस, फायनान्स मिनिस्टर ऑफिस यांच्याशी या बद्दल पत्राचार झालेला आहे. आजच्या या पत्रकार परिषदेच्या नंतर परत एकदा पोस्टकार्ड आणि इनलँड लेटरची मोहीम चालवली जाणार आहे. अँड आफ्टर दिस इनलँड लेटर अँड पोस्टकार्ड हे तुम्ही दाखवू शकता. आणि याच्यानंतर पहिली स्टेप म्हणजे एक पार्लमेंटरी तरीक्याने शांततापूर्ण हा पत्रव्यवहार केला जाईल. आम्हाला नक्की आशा आहे की प्राईम मिनिस्टर्स ऑफिस, फायनान्स मिनिस्टर्स ऑफिस आणि रेग्युलेटर हे आमच्या समस्या समजून आम्हाला संवादाकरता बोलवतील. जर बोलवलं नाही तर मग आम्ही पुढचा कार्यक्रम काय करणार आहोत ते तुम्हा सर्वांना विश्वासात घेऊन करणार आहोत. प्रशांत म्हात्रे यांनी सांगितलं की हे जीएसटीचं आंदोलन का करतोय आम्ही, कारण प्रायव्हेट कंपनीचा अफाट खर्च आहे. त्यांना जो रिलीफ मिळतो तो रिलीफ आम्हाला द्यायला पाहिजे त्यांनी. तर तो सोडून जीएसटी आमच्यावरती त्यांनी लागू केलेला आहे जो अन्यायकारक आहे आणि त्या अन्यायाच्या विरुद्ध आम्ही सगळे एकजूट झालेलो आहे आणि देशभर हे आंदोलन छेडलेलं आहे. आम्ही पंतप्रधानांना लिहिलेलं आहे, फायनान्स मिनिस्टरांना लिहिलेलं आहे, पियुष गोयल जे आहेत त्यांना देखील लिहिलेलं आहे. तर आमच्या खासदारांच्या मार्फत हा प्रश्न त्यांनी लोकसभेमध्ये मांडावा म्हणून आमचे प्रयत्न चालू आहेत आणि शांतते मार्गाने हे करू इच्छितोय. जर आमचं ऐकलं नाही तर मग तीव्र आंदोलन छेडलं जाईल त्याच्याबाबत गेली आणि सगळीकडे हा हे प्रयोग चालू आहे. आमचे काय वाटतंय, एक योग्य निर्णय येईल का तुमच्या बाजूने वाटतंय तुम्हाला? आता आम्ही कसं सांगू शकत नाही मी याच्याबद्दल, कारण योग्य निर्णय यावा याच्याकरता प्रयत्न चालू आहे आणि त्यामध्ये तुमचा जो लोकशाहीचा चौथा स्तंभ तुम्ही सगळे आहात, तुमच्याकडनं हा पूर्ण विषय अधिक प्रभावीपणे मांडला गेला तर फक्त एजंट कम्युनिटी नव्हे, एजंट कम्युनिटी मार्फत जो एकूण कार्यक्रम होणार आहे इन्शुरन्सच्या प्रसाराचा आणि देशाच्या प्रगतीला त्यामुळून जी काही इन्व्हेस्टमेंट इन्कम मिळते त्याकरता हा विषय तुम्ही उचलून धरावा ही तुम्हाला नम्र विनंती. आमचे प्रयत्न चालू आहेत. सरकार किती आम्हाला साथ देते ते आम्ही सांगू शकत नाही. दिलं तर चांगली गोष्ट आहे. ते आता ते पुढे बसून ठरवणार आहोत आम्ही की आता तर पत्र व्यवहार वगैरे चालू आहे, त्याच्यानंतर निदर्शनं वगैरे होती. जे मेन ऑफिसेस आहेत मुंबई होती तिथे आम्ही निदर्शनं करू आणि आमचं प्रतिनिधी मंडळ आम्ही दिल्लीला घेऊन जायचा प्रयत्न करू आणि रेग्युलेटर कडेही जाणार आहोत. इन्शुरन्स कंपन्यांना ऑल द इन्शुरन्स कंपनीज know very well that the agents are the people who bring in the premium. At that point of time, someone has taken a knee-jerk reaction, reflex action आहे. We are also appealing to all the insurance companies to rethink this strategy. If they reverse this decision, we are still working. We cannot stop working. Public sector कंपन्यांनी जीएसटी लागू नाही केलेला आहे, मग प्रायव्हेट वाले का नाही करू शकत? की पब्लिक सेक्टर ते बिअर करू शकतात तर प्रायव्हेट वाल्यांना करायला हरकत नाही, कारण ते तर करोडो रुपये कमवतात प्रायव्हेट एजंटला का संघटना आपापल्या परीने काम करत होते. आज त्यांनी आम्हाला मौका दिलेला आहे की एकत्र येण्याचा आणि त्याच्याबरोबर हे करायचा. फरक पडेल का? जरूर पडेल.